तुम्हाला मिळाली, 73,000 मतं आम्हाला मिळाली. जनतेचा निर्णय आम्ही शिरसावंत मानला, तुमचा विजय झाला. अहो तुमच्या ताटात एवढं वाढलंय, पण दुसऱ्याच्या ताटात 73,000 कसं, याच्यासाठी बिचाराची 5 वर्ष चिवडण्यात गेली. कुणी याला 73,000 मतं दिली? अरे तुझी बघ ना 167, त्यांचं कल्याण कर. 73,000ची चिरफाड करते. कोणत्या भाजपवाल्यांनी काम केलं? कर त्याचा धंदा बंद. कोणता भाजपवाला लय पळाला? कर त्याचा व्यवसाय बंद. कोणता भाजपवाला फारुड्या मारल्या? टाक त्याच्या जागेवरती आरक्षण. हे 5 वर्षाच्या पद्धतीचं काम झालं. अहो राजकीय कटुता असली पाहिजे, पण निवडणुकीपुरती, ती पण वैचारिक. भेगडे साहेब या ठिकाणी, कृष्णरावजी भेगडे साहेब राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. ज्यावेळेला त्यांनी राजकीय निवृत्ती घेतली, ते अध्यक्ष होते नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे. आणि ते अध्यक्ष असताना त्यांनी त्यांचा उत्तराधिकारी कोण निवडला? भारतीय जनता पक्षाचा नेता बाळाभाऊ भेगडे. शैक्षणिक क्षेत्रात, सामाजिक क्षेत्रात राजकारण नाही, ही पद्धत आमच्या या जुन्या सगळ्या नेत्यांनी घालून दिलेली आहे. आणि तुम्ही कोणत्या थराला जाऊन राजकारण करताय, याचा विचार करण्याची वेळ आज मावळच्या तमाम जनतेला आलेली आहे. या तालुक्यामध्ये वारकरी संप्रदायाची परंपरा मोठी आहे. या तालुक्यातला वारकरी संप्रदाय घराघरात आहे. आणि म्हणून देहूच्या पंढरपूर, देहू, आळंदी आणि पंढरपूरला त्या ठिकाणी आपण दंडवत घालणारी सगळी मंडळी आहोत. काय सरवला नाही, मला माहिती आहे गरम फार होतंय, पण माझं तुम्हाला सगळं ऐकावं लागेल ना. आणि म्हणून या संप्रदायाला तुम्हाला सांगतो, मी प्रदेश किसान मोर्चाचा अध्यक्ष आहे. संपूर्ण प्रदेशात 3 वेळा सगळीकडे जाऊन आलो, एकही जिल्हा सुटला नाही. विदर्भ, मराठवाड्यात ज्या वेळेला मी गेलो, त्यावेळेला ते विचारायचे की तुम्ही कोणत्या गावचे? आम्ही सांगायचो तळेगाव दाभाडे. त्यांना कळत नव्हतं तळेगाव दाभाडे नक्की कुठं आहे. पण त्यांना ज्या वेळेला कळायचं की तळेगाव दाभाडे हे देहू आणि आळंदीच्या जवळ आहे, म्हातारी माणसं सुद्धा आमचे पाय धरायची. हे उपकार त्या संतांचे आहेत. आणि म्हणून असा एक वारकरी संप्रदायाची परंपरा लाभलेला हा तालुका आहे. काय चाललं या तालुक्यामध्ये? मी वारकरी संप्रदायाचे मनापासून या ठिकाणी दिलगिरी व्यक्त करतो. या संप्रदायाबद्दल आमच्या मनात नितांत आदर आहे. परंतु हा संप्रदाय अधोगतीला नेण्याचं काम तालुक्यात कुणी चालू केलं? अहो गावोगावात त्या ठिकाणी आपले सप्ताह बसतात, काकड आरती असते. कुठं बसतो सप्ताह? मंदिरात बसतो ना. आमच्या तालुक्यात एक राजकीय सप्ताह चालू झाला माळावरती. आणि या माळावरती त्या ठिकाणी तुम्ही वारकरी संप्रदायातले काय काय त्या ठिकाणी उद्योग केले. आणि त्यानंतर ही सगळी मंडळी कोकणातल्या हॉटेलांमध्ये नेऊन स्विमिंग टँक मध्ये गाण्यावरती नाचतायत. सुनील अण्णा शेळके दादा एक नंबर. काय हा वारकरी संप्रदाय? त्याची क्लिप आली. ती क्लिप आम्ही पाहिल्यानंतर आमचा बाळासाहेब घोटकुले नावाचा कार्यकर्ता म्हणला, तात्या ही क्लिप आली. मी म्हटलं डिलीट कर, कारण वारकरी संप्रदायाची बदनामी तुम्ही आम्ही खपून घेऊ शकत नाही. ते कुठंतरी मी थांबवत होतो, तेवढ्यात त्या भोयरेच्या भजनाची क्लिप आली. ऐकलं का भोयरेचं भजन? बऱ्याच महिला मंडळींनी ऐकलं का नाही ऐकलं? अहो भजन कोणाची? विठ्ठलाची, पांडुरंगाची, संतांची. भजनात गाणं चाललंय. सुनील अण्णा शेळके दादा एक नंबर. हर कोणत्या दिशेला चाललाय संप्रदाय? मी म्हणाल तेच पूर्व अशा पद्धतीचं कामकाज काही मंडळी करतायत. घे माझी मिरचीन बोल माझ्या वारची, तशातला हा प्रकार चालू आहे. पाकिट संस्कृती या संप्रदायामध्ये आणणाऱ्या माणसाला आपल्याला माफ करता येईल का? मी परवा दिवशी कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलताना पत्रकारांवरती बोललो. काही पत्रकारांना राग आला. माझी थोडी चूक झाली, कारण मी त्या ठिकाणी सरसकट पत्रकारांना बोलायला नको होतं. या मावळ तालुक्यात आजही असे पत्रकार आहेत
की जे खऱ्याला खरं आणि खोट्याला खोटंच म्हणतायत. पण एक पत्रकारांची नवीनच टीम तयार झाली, नवीनच टीम तयार झाली. घे पाकिटान लाव त्या ठिकाणी काहीतरी, घे पाकिटान लाव काहीतरी. अहो बाळाभाऊ बेगडे काल सागर बांगल्यावरती देवेंद्रजी फडणवीस साहेबाला भेटण्याकरता गेले, ते अजून बांगल्यातच आहेत. आली ना बातमी, झाली दिलजमाई. बापू साहेबांची माघार. आता बघा ही माघार. अरे पत्रकारिता हा चौथा स्तंभ आहे लोकशाहीचा. तुम्ही खऱ्याला खरं म्हणत असताना चांगलं काम केल्याचं कौतुक करा आणि वाईट काम केलेलं त्या ठिकाणी उघडं केलं पाहिजे. मग आम्ही असलो तरी चालेल, पण पत्रकारांनी त्यांचा त्या ठिकाणी आपला जो काही गुणधर्म आहे त्या पद्धतीने वागलं पाहिजे, अशी माझी साधारणतः रास्त अपेक्षा आपल्या सर्वांकडून आहे. काही चुकलं असेल तर मी सर्व पत्रकारांची माफी मागतो, पण ही अवस्था मावळ तालुक्यात आहे का नाही? जरा सुधरून घ्या रे बाबांना, थोडं थोडं सुधरा. अरे या मावळ तालुक्यात सगळं काय असं चाललंय की हे घे महिला, घे साड्या, पोरं जा कोकणात, विद्यार्थी जा वेट एन्जॉयला. अरे या तरुणां पोरांना तुम्ही 5,000 महिने वर्षाला आणि 25,000 5 वर्षात रोजगार देणार होते ना. कोकणात जाणार रोजगार आहे. इथं माय भगिनी बसलेले आहेत तुमचे 18 आणि 20 आणि 22 वर्षाची पोरं कोकणात निघली जात आहेत. त्या ठिकाणी काय काय उद्योग करतात त्याच्या पण क्लिप आमच्याकडे आहेत. आणि म्हणून मला या ठिकाणी खरं तर बोलण्यासारखे अनेक मुद्दे आहेत. आपले आमदार साहेब पडले व्यावसायिक, एक नंबरचा बिझनेसमॅन माणूस, एक नंबर. राजकारणाचा पण त्यांनी धंदा करून दाखवला. बोला, 50 कोटी टाकायचे, 100 कोटी काढायचे. बोला. आणि म्हणून 100% धंदा झालाय राजकारण. मध्यंतरी अजितदादा पवार तळेगावला आले होते महिला मेळाव्यासाठी. त्या ठिकाणी सांगितलं 2800 कोटी रुपयांची कामं केली. किती? 2800 कोटी. आणि काल या ठिकाणी फॉर्म भरायला आले, मला वाटतं महिनाच झालाय, महिनाच झाला ना. त्याच्यानंतर 4158 कोटीची कामं, मग ही 1200 कोटीची कामं एका आठवड्यात झाली, एका आठवड्यात झाली. अरे किती खोटं बोलाल. एका नेत्याने तर सांगितलं की बापूसाहेब बेगडे उभे राहिले, दहशत करतायत. आला कुणाला फोन? अहो 2009ला त्या माणसाचा पराभव झाल्यानंतर त्याने कुणाला ब्र केला नाही. मी तुम्हाला आत्ताच चेतावणी देतो, असला कोणताही फालतू प्रकार आमच्याकडून होणार नाही. पण जाणीवपूर्वक कुणीतरी त्यांच्या आवाजात किंवा त्यांच्या माणसासाठी सांगून फोन करतील, त्याच्यावरती विश्वास ठेवू नका. जर समोरच्या कार्यकर्त्याला देखील फोन आला तर फक्त मला आणि बाळाभाऊला फोन करा, आम्ही त्याची शहानिशा करू. पण कृपया खोटा प्रचार करू नका. एका ठिकाणी तर आमदारांच्या डोक्याला त्या कीर्तनकाराला बांधावं तसं ते फेटा बांधलाय आणि त्या काचेवरती गाडीच्या लिहिलं होतं, विधानसभेचा मानकरी, पंढरीचा वारकरी. आता वारकऱ्यासाठी साधी अट आहे, कमीत कमी गाड्यात माळ पाहिजे का नको? पाहिजे का नको? अरे बापूसाहेब बेगडेंच्या गळ्यात गेली कित्येक वर्ष ती माळ आहे. आणि भंडारा डोंगर या ठिकाणी होत असलेल्या संत तुकाराम महाराज मंदिरामध्ये 125 कोटी रुपयाचं मंदिर उभं राहतंय. त्याच्यासाठी ते 6 ठिकाणी अहोरात्र काम करतायत. मला आता फार मुद्दे, पण मला माहिती आहे सगळ्या महिला भगिनींची त्या ठिकाणी अडचण झालेली आहे. फक्त जे काही बोललं गेलं, आता ही सगळं बघितलं की एक सर्व पक्ष एकत्र आलेत ही प्रवृत्ती हटवायला. ही प्रवृत्ती हटवायला एक आले आमदार, त्या दिवशी स्टेजवरती आले. आता आमदार म्हणून आमदाराने आमदारासारखं बोललं पाहिजे, विकास कामं सांगितली पाहिजेत. त्यांनी डायरेक्ट थेट 2019चा एक पोपट, हे बघा, गणपत पाटील तमाशातला. त्याला कोणत्या अंगाने याला मी गणपत पाटील दिसलो मला काही कळत नाही. ते म्हणले मला माहितीये गणेश बेगडे माझ्यावरती नाराज का झालेत. मागच्या 3 वर्षात आम्हाला भेटत होते, आमच्या बरोबर चहा पित होते, आमच्या बरोबर जेवत होते.
त्याला बरं तेवढंच सांगायचं राहिलं, चहा पिला आणि जेवले. आता एकमेकाच्या विरोधी पक्षातली लोक भेटल्यावर चहा पित नाही का आपण? आता इथून पुढे तुमच्या संघ कोणता बाहेरचा कार्यकर्ता चहा प्यायची तयारी दाखवील? त्यांनी आरोप केला की यांना कॉन्ट्रॅक्ट मिळालं नाही म्हणून यांना राग आलाय. आणि कॉन्ट्रॅक्ट कोणतं? नॅचरल आईस्क्रीमची फ्रँचायझी मला पाहिजे आणि ती पण मी येणार नाही, हे जाऊन करून आणणार आहेत. अहो मला सांगा, मी पत्र घेऊन आलोय 2. आमचा मोहन शिंदे नावाचा एक वाघोलीतला कार्यकर्ता आहे. या वाघोलीतल्या कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी हंसराज अहिर जे माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री आहेत त्यांचं पत्र धर्मराव बाबा आत्रामांच्या सहीचं आणलंय. पत्रावरती तारीख आहे 21 जून 2024. ते मोहन शिंदेंनी त्या ठिकाणी हंसराज भाई अहिरांचं पत्र त्यांना दिलं आणि मला नॅचरल आईस्क्रीमची एजन्सी पुण्यात द्या अशा पद्धतीचं पत्र या ठिकाणी आहे. बरं, एक पत्र घेतलं का त्यांनी? दुसरं पत्र कोणाचं घेतलंय माहिती आहे? त्यांनी, तो भाजपचा कार्यकर्ता आहे, पण दुसरं पत्र घेतलंय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुणे जिल्हा हवेली तालुक्याचे अध्यक्ष अजितदादा गटाचे दिलीप वाल्हेकर यांचं. आणि दिलीप वाल्हेकर अजितदादांना लिहित आहेत की माझ्या भागातला कार्यकर्ता आहे, त्याला ती नॅचरल आईस्क्रीम फ्रँचायझी द्या. आता मला सांगा, दुसऱ्या तालुक्यांमध्ये राष्ट्रवादीचा कार्यकर्ता भाजपच्या कार्यकर्त्यासाठी पत्र देतो. योगायोगाने आमदार साहेब माझ्याबरोबर मुंबईला असताना तो कार्यकर्ता आला आणि म्हटला, तात्या ही 2 पत्र मी दिलीत धर्मराव बाबा आत्रामांना, तुम्ही जर सुनील अण्णांना सांगितलं तर बरं होईल. आता मी म्हटलं, बाबा आमचा कार्यकर्ता आहे, त्याला नॅचरल आईस्क्रीमची ती काहीतरी एजन्सी पाहिजे, तुम्ही करा. याच्यात काय ती माझ्यासाठी मागितली? अरे इथं पत्र आहेत माझ्याकडे, पुराव्याशिवाय बोलत नाही मी. आणि म्हणून अशा पद्धतीचा खोटा प्रचार तुम्ही करू नका हो. दुसरं सांगितलं, हुंदाई कंपनीमध्ये यांना कॉन्ट्रॅक्ट पाहिजे होतं. पहिली तर माहिती मी अशी देतो की हुंदाई कंपनी अजून चालूच झाली नाही, ती 2025 ला चालू होणार आहे. ती जनरल मोटर्स कंपनी बंद पडल्यानंतर तिथल्या कामगारांना हुंदाई कंपनीत समाविष्ट करून घ्यावं म्हणून त्या ठिकाणी याच आमदारांनी त्यांना सांगितलं की उपोषणाला बसा. मग उद्योग मंत्री उदय सामंत त्या ठिकाणी आले, तरी पण त्या पोरांचं काम झालं का? हुंदाई कंपनीने यांचं ऐकलं का? मग मला वेळ लागले का? ते हुंदाई कंपनी याचं काय ऐकत नाही. मी त्याला म्हणलं का मला कॉन्ट्रॅक्ट घेऊन दे, अरे मला माहिती नाच ऐकत नाही. अरे कुणाला काम सांगायचं याची अक्कल आम्हाला आहे. उगा आपलं उचलली जीवन लावले टाळ्याला. मध्यंतरी एक त्यांनी विषय टाकला की कोरोना काळात तुम्ही कुठे होतात? खालून लय टाळ्या झाल्या. अहो कोरोना काळात आम्ही काय घरात झोपून होतो? सगळ्या जिल्हाभर, मी तर जिल्हाध्यक्ष होतो, सगळ्या पुणे जिल्ह्यात फिरून फिरून त्या ठिकाणी नागरिकांची सेवा करण्याचं काम मी केलंय. फेसबुकला जाऊन बघा माझ्या सगळ्या पोस्ट, नाहीतरी तुम्हाला ती चाळायची फार सवय, बघून घ्या एकदा. तळेगाव मध्ये स्वर्गीय किशोर भाऊ आवारे यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी आम्ही लाईननी लोक उभी राहावीत म्हणून चौकोन आखले. चौकोन हा तळेगाव पॅटर्न ठरला आणि महाराष्ट्र शासनाने हा तळेगाव पॅटर्न स्वीकारला. त्या किशोर भाऊंच्या नेतृत्वाखाली मोठं सगळ्यांनी आम्ही काम केलेलं आहे. आणि तुम्ही कोरोना काळात काय केलं सांगू का? आता तुम्ही कोरोना काळात नगरपालिकेत पॅकेट जमा झालते, अन्नधान्याची पॅकेट. यांनी काय केलं, त्या नगरपालिकेच्या सीओला सांगितलं की किती पॅकेट जमा झाली? ते म्हणले 4000. मी माझे लेबल पाठवून देतो, त्याला द्या चिटकून. म्हणजे पाकिट लोकांनी दिलेली, व्यापाऱ्यांनी दिलेली, त्याला यांचं लेबल का? फक्त चमकोगिरी. अहो चमकणारा प्रत्येक दगड हिरा नसतो, त्यातला हा चमको आहे, लक्षात ठेवा. दुसरं एक काम काय केलं माहिती यांनी? भर कोरोनामध्ये त्याचे पेपरच घेऊन आलो तुम्ही बाळाभाऊ. इतिवृत्तांत आलाय माझ्याकडे एक मावळ तहसील कार्यालयाचा. त्याची तारीख आहे 16 मार्च 2020 रोजी झालेल्या जमीन लिलाव प्रकरणाचा. 16 मार्च 2020 ला कडक कोरोना होता. तुम्ही आम्ही घरात सगळे बसून होतो. त्या ठिकाणी पेपर छापले जात नव्हते, त्या ठिकाणी माणूस काम धंद्याला जात नव्हता.
त्या ठिकाणी यांनी जे शेतकरी, या शेतकऱ्यांची पण नाव आले बघा, पांडुरंग धाकुदाई बाते, चिंतामण लोखंडे, बबन शिंदे, द्वारकानाथ येवले, साधू घारे, अशी 16 शेतकऱ्यांची नाव आहेत. आणि या 16 शेतकऱ्यांकडे त्या ठिकाणी काही थकबाकी शासनाची राहिली म्हणून ती जमीन सरकारी पड करण्यात आली. आणि लिलाव कधी झाला? पहिलं तर असा नियम असतो की ज्या शेतकऱ्याची जमीन आहे त्याला ती परत केली पाहिजे, त्याला पहिले पैसे भरायचा हक्क दिला पाहिजे. हे सगळं ठेवलं गुंडाळून आणि थेट त्याचा लिलाव यांच्याच 10-12 जणांमध्ये केला. यांच्याच 10-12 जणांमध्ये घेतला. कोणी सांगतो? ऐका. अंकुश बबन मोडके कोण आहे? तेजस पोपट पवार कोण आहे? विशाल वसंतराव थिटे कोण आहे? भरत ज्ञानदेव सातकर कोण आहे? गणेश उमाजी थिटे कोण आहे? भाऊ दशरथ पिंपळे कोण आहेत? दीपक मालपोटे कोण आहेत? गणेश उमाजी थिटे. परत 9 नाव आहेत. यांना फक्त 17 लाखात कुणालाही न कळवता ही सगळी गोरगरीब शेतकऱ्याची जमीन किरकोळ भावात यांच्या घशात घालण्यात आली. हे बगलबच्चा कुणाचे? हा प्रश्न मला या निमित्ताने तुम्हाला विचारायचा आहे. हे काम तुम्ही कोरोनात केलं आणि सांगताय मी कोरोनातलं काम केलं. कसलं काम करतो तू? आणि म्हणून बोलण्यासारखे मित्रांनो अनेक मुद्दे आहेत. आपल्या सर्वांना जेवायचंय, उशीर झालेला आहे. अनेक वेळा त्या ठिकाणी आपल्याला पुढे वेगवेगळे मुद्दे मांडायचे आहेत. आजच सगळे मुद्दे मांडत नाही, फक्त एकच सांगतो बाळाभाऊ. आता मध्यंतरी अजितदादा पवारांच्या हस्ते कान्हे येथील उपजिल्हा रुग्णालयाचं उद्घाटन झालं ना. मोठा डावलात. हे तर निम्मे राष्ट्रवादी गेलेच नाही कुणी. यांना माहिती होतं हे सगळं नकली काम आहे. अहो त्या ठिकाणी आता ते उद्घाटन झालं, तुम्ही जाऊन बघा बरं. आतमध्ये ना डॉक्टर, ना कॉट, ना इंजेक्शनची एखादी सुई. म्हणजे फक्त गोष्टी 2 प्रकारच्या असतात. सोयी सुविधा कशाला म्हणतात माहितीये? सोय आणि सुविधा हे 2 शब्द आहेत. तुमच्या घरात नळ जोडला ही झाली सोय आणि त्याला पाणी आलं ती झाली सुविधा. यांनी फक्त घरात नळ लावून द्यायचा. तसं रुग्णालयाची इमारत उभी राहिली ही झाली सोय आणि त्या रुग्णालयात उपचार मिळायला पाहिजेत ही झाली सुविधा. म्हणजे तुम्ही फक्त चमकोगिरी करता हे सिद्ध झालं ना. आणि म्हणून मित्रांनो या ठिकाणी बापूसाहेब बेगडेंसारखा एक सक्षम उमेदवार आपल्या पुढे आहे. मी बापूसाहेबांना एक विनंती फक्त करून माझं बोलणं थांबवणार आहे. या ठिकाणी मोठ्या संख्येने महिला भगिनी आलेल्या आहेत. आज महाराष्ट्रातलं वातावरण खराब झालंय. बदलापूरची घटनेमध्ये एका चिमुरडीवरती अत्याचार झाले. अनेक महिलांवरती अत्याचार होत आहेत. सरकार कुणाचंही असो, तुमचं असो आमचं असो, ही प्रवृत्ती आहे. हे असं काम करणाऱ्या नराधमांची प्रवृत्ती आहे. आमच्या तालुक्यात सुद्धा अशा काही घटना घडल्या पण केवळ लोकलज्जास्तव त्या उघडकीस आल्या नाहीत. आज तुम्ही महिला भगिनी आहेत, तुमच्या सुद्धा लहान लहान मुली आहेत. 9वी ते 12वी मध्ये शिकणाऱ्या या मुली अल्लड असतात. फार समज त्यांना नसते.